नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आपल्या सर्वांना माहिती आहे की विष्णू भगवानांचा वास पिंपळाच्या झाडावरती असतो, पण आवळ्याच्या झाडावरती सुद्धा विष्णू भगवानांचा वास असतो. 31 ऑक्टोबरला आवळा नवमी आहे. देव उठणी एकादशीच्या 2 दिवस आधी आवळा नवमी असते. या दिवशी आपण काय करायला पाहिजे? आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, विष्णू भगवानांचा वास राहण्यासाठी. विष्णू भगवान माहिती आहे ना, पालनहर्ता आहे, आपल्या जगाचे पालनहर्ता आहे. जशा प्रकारे लक्ष्मी चालनहर्ता आहे, तशाच प्रकारे विष्णू भगवान चालनहर्ता आहे. आवळा नवमी 31 ऑक्टोबरला, म्हणजे 31 ऑक्टोबरला आवळा नवमी आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. जिथे पण आवळ्याचं झाड असेल तिथे जाऊन पूजा करायची आहे, थोडी साफसफाई करायची आहे, जल आणि दूध अर्पण करायचं आहे, 7 वेळा परिक्रमा मारायची आहे, विष्णू भगवानांचं नाव घेऊन एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे खीर आणि पुरीचा प्रसाद ठेवायचा आहे. आता खूप जण म्हणतील आमच्याकडे तर झाड नाही आहे. तुम्हाला मार्केटला जर याची फांदी मिळाली तरीही तुम्ही घरी आणून या दिवशी पूजा करा. खूप चांगले रिझल्ट येतील.